tribal have come out on the streets and fought for justice. No government has given them justice, ousted Minister Govind Gaude said in an impassioned speech in the Goa Assembly on Tuesday. Stop this marketplace and give justice to tribal who supported the government, he appealed. Speaker sir, आज आदरणीय मुख्यमंत्र्यान on behalf of the law minister and उत्तर दिल्ले आसा. As a member of this legislative assembly, I am not agree with this answer. जे कारण कितें सर इन ब्रीफ पयलो एक शॉर्ट आणि खास करून स्पीकर सर तुम्ही ह्या समाजाचे घटक जावन आसात. तुमकां ह्या समाजाच्यो काही गोष्टी बरे वाईट खबर आहा. म्हाकाय तुका चड सांगपाची कांय गरज ना. गोमंतक गौड मराठा समाज हाजेर एडमिनिस्ट्रेटर अपॉइंट केल्ले आसा, परंतु उटा संस्थेचेर एडमिनिस्ट्रेटर अपॉइंट करूना. बट द युनायटेड ट्रायबल असोसिएशन अलायन्स उटा संस्थेचेर त्यांचो बॅनर, लोगो किंवा बैठको घेवपाक टोटली बॅन हाडिल्लें आसा, रेस्ट्रिक्शन केल्लें आसा. ताजी ऑर्डरू म्हजे कडेन आसा, ती हांव तुमच्या मुखार प्लेस करतलो. स्पीकर सर, गोमंतक गौड मराठा समाज ही एक सगळ्याच ओल्डेस्ट असोसिएशन. एक या समाजाची उदरगत, तांची परंपरा, तांचे सांस्कृतिक दायज राखपाक जाय आणि मूलभूत जे हक्क जे आसा, घटनेन दिल्ले जे अधिकार जे आसा, ते अधिकार मेळपा खातीर आणि मागपा खातीर ही संस्थेची स्थापना जाल्ली, तशी ताची रचना आशिल्ली. म्हाका कंप्लेनंट जे चार जे आसात किंवा कंप्लेंटा विशयी म्हाका मात सुद्धा ऑब्जेक्शन ना. म्हाका ऑब्जेक्शन आसा जो ऑर्डर्स किंवा ज्यो बरेचश्यो काही गोष्टी तदनंतर घडल्यो. हांव एक 3 ऑर्डरीचो उल्लेख करता. गोमंतक गौड मराठा समाजाचेर 4 जणांनी कंप्लेन घातली दिनांक 09/08/2024, म्हळ्यार जवळ 11 महिने झाले. तदनंतर ही कंप्लेन 2 गोष्टी खातीर आशिल्ली. एक फेअर इलेक्शन प्रोसिजर जावन आशिल्लें आणि फेअर इलेक्शन प्रोसिजराचो वेळ जो आसा तो वेळाचेर आक्षेप आशिल्लो. पण स्पीकर सर, हांव मुद्दाम करून तुमकां नमूद करपाक सोदता स्पीकर सर, त्या दिसा हांव थंय उपस्थित आशिल्लो एज अ चीफ गेस्ट म्हणून. दिनांक 9/08/2024 आणि ह्या दृष्टिकोनांतल्यान एक जो वेळाचो जो विषय जो आसा, कंप्लेनराची कितें म्हणणी आसा की ऑर्डर जी आसा ती 3 म्हणून इलेक्शन घेवपाक आशिल्लें, पूण इलेक्शन 2च घेतलें. स्पीकर सर, there is a clear cut advertisement on the daily Tarun Bharat newspaper कि annual general body meeting at Gomantak Gaud Maratha Samaj is fixed on Friday 9th August 2024 at 2 PM at Adarsh Community Hall, Balli, KPM, Goa. आणि ही नोटीस केन्ना दिल्ली आहा? नोटीस दिल्या 18 जुलै 2024 च्या पेपराचेर दिल्ली आसा. हे वय स्पीकर सर तुमच्या हांव टेबलाचेर दवरता. आता 9 ऑगस्ट 2024 नंतर इन्स्पेक्टर जनरल ऑफ सोसायटीज म्हणजे साऊथ गोयचो रजिस्ट्रार हाणेन 20/12/2024 एक ऑर्डर इंट्रीम ऑर्डर अनाउंस केली की मॅनेजिंग कमिटी रिस्टेन फॉर कॅरिंग आउट द ऍक्टिव्हिटीज. स्पीकर सर, ह्या संस्थेची ऍक्टिव्हिटीज हे डे टू डे आसा. खरें म्हणल्यार ही संस्था गोमंतक गौड मराठा समाज आणि उटा संस्था ही सरकाराक 100% हेल्प करणारी संस्था. सरकाराच्यो जितल्यो येवजण्यो आजपर्यंत हाडिल्ल्यो आसात आणि हे जे कितें कोणी हाडला पळय न्ही
ते खंयच्या सरकारान हालायत आनी अशेंच काडून ह्या समाजाक दिले ना. हे मेळोवपा खातीर ह्या समाजान आज 2 भुरग्यांचे जीव त्याग केल्लो आसा, कादय भोगिल्ली आसा, उदकाचे फवारे घेतिल्ले आसा. याच विधानसभेचेर मोर्चो घेवन त्या वेळाचेर तुम्ही या विधानसभेत आमदार म्हणून आशिल्ले. हांव त्या एजिटेशनाचो एक सादो कार्यकर्तो आशिल्लो. आमी हे सगळे मागपा खातीर मागण्यो आनी त्या वेळाचेर आमी मागण्यो बरोवन घेवपा खातीर त्या वेळार सरकाराक भाग पडिल्ले आशिल्ले. आनी म्हणून तदनंतर सरकाराची जबाबदारी ह्या दोन्ही संस्थेने घेतली आशिल्ली. जी गोमंतक गौड मराठा समाज ही संस्था ही एक या गोयची आणि या अनुसूचित जमाती भितरली एक मोठी संस्था. आणि या संस्थेचेर निर्बंध केन्ना घातलो? निर्बंध घातलो 20 तारखेक 27 जून 2025. आणि हांव नमूद करपाक सोदता, Govinda Gowde has been dropped from the government on 18th June 2025. ही डेट आमी इतल्याच खातीर मेन्शन करतलो कारण तातूंत भितर लिंक आसा काय कितें हेंवूय तपासून पळोवपाची आज गरज आसा. स्पीकर सर, हे कंप्लेनंट जे आसात तातूंत भितर हांवें 3 डेटी तुमकां सांगल्यो की इम्पॉर्टंट इंटरम ऑर्डर 20 डिसेंबर 2024 जाली आणि ऍडमिनिस्ट्रेटर म्हणून 27 जून 2025 नेमलो गेल्लो आसा. कित्याक नेमलो गेल्लो आसा की समाज सर्टिफिकेटीचो इश्यू जो आसा तो समाज सर्टिफिकेट इश्यू करपाक खातीर. स्पीकर सर, इलेक्शनाचे जर लॅप्सीस जर आशिल्ले जाल्यार सरकाराक तब्बल 11 म्हयने घालचे पडले. हो म्हजो एक सादो प्रश्न आहा. खरें म्हणल्यार आजपर्यंत अशा तरेच्या संस्थेचेर गेली कित्येक सरकारां आयली आणि गेली पूण अशा तरेचे निर्बंध खंयच्या एका जे नॉन प्रॉफिट संस्थेचेर घालूना. ही कोऑपरेटिव्ह बँकिंग इन्स्टिट्यूशन न्ही, ही एक संस्था जी आसा ती लोकांच्या हिता खातीर, लोकांच्या भवितव्या खातीर, नॉट ओनली द ट्रायबल पीपल ऑफ गोवा but also SC आणि OBCच्या लोकां खातीर काम करता. आणि त्या लोकां खातीर जे उठाव आणि गोमंतक गौड मराठा समाजान लढो दिल्लो आसा त्या सगळ्या लोकांक सुद्धा त्याचो बेनिफिट जाल्लो आसा. स्पीकर सर, आनी एक गोष्ट कॉमिक हांव तुमच्या मुखार हाडून दिवपाक सोदता. उठा संस्थेचे इलेक्शन 30 सप्टेंबर 2022 जालें. म्हणजेच आजपासून जवळ 2 वर्ष आणि 11 महिने पयलू आणि फुडल्या म्हयन्यान संस्थेचे इलेक्शन दिवा. कंप्लेंट केन्ना फायल केली 9 जून 2025. पिटिशनरांनी आपलो रिप्लाय फायल केलो ऑन 4 जुलै 2025. इंटरिम ऑर्डर त्याच दिसा इन्स्पेक्टर जनरल दिता की उठाच्यो ऍक्टिव्हिटीज काय जावपाक जायना, बॅनर वापरपाक जायना, लोगो वापरपाक जायना, बैठको जावपाक जायना. स्पीकर सर, हो एक चुकीचो प्रेसिडेंट आज ह्या सरकारान आज घालून दिल्लो आसा. आणि तेवढी ऑर्डर कशी पास केली जे उठाचे जे रिस्पॉन्डंट जे आसात तांकां आयकून हेंची हर्ट सुद्धा करून घेवना. म्हणजे आय थिंक दिस इज अ बायस ऑर्डर हॅज बीन प्रोनाउन्स्ड बाय द इन्स्पेक्टर जनरल. स्पीकर सर, तक्रारदार जागे जाले 3 वर्सांनी. स्पीकर सर, दुसरे ह्याच सरकार म्हणजे तेच डिपार्टमेंट जे आसा इन्स्पेक्टर ऑफ जनरल यांच्याच ही संस्था गेली कित्येक टर्म म्हणजे 7 खेपो 7 टर्म्स रिन्यू करीत आसा. आणि एका कंपनीचेर या संस्थेक आपले डे टू डे फंक्शन करपा खातीर बेड घालता. हो केवढो व्हडलो जोग. स्पीकर सर, तक्रारदाराचे म्हणण्याप्रमाणे की उठा संस्थेक खंयचेच असोसिएशनांनी
तेजे बायलॉसां भितर ना, तातूंत ते इंडिव्हिज्युअल नेमान भितर आसा आणि कंप्लेंट कोण फायल करता? Association of other 6 associations where these associations do not have any right, any moral ground. मागी खंयच्या आधाराचेर ह्या उठा संस्थेचेर इन्स्पेक्टर ऑफ जनरल तुका बॅन घालता? अरे सभाग्यानो, या स्पीकर सर, या समाजा खातीर या उठा संस्थेन आपले जीवाचे रान उठयले, रक्त सांडले, घाम गळयलो, लाठी हल्ले घेतले. कोणा खातीर? या समाजाच्या हिता खातीर, या समाजाच्या भल्या खातीर. इतलेच न्ही स्पीकर सर, आज जे सरकार जे चलता पळय न्ही, ते उठाच्या आशीर्वादानूच चलता. हांव 2012 उल्लेख करता स्पीकर सर, यू आर द विटनेस फॉर इट. जर उठा संस्था या सरकारा बरोबर रावून आशिल्ली जाल्यार म्हाका आज दिसता सरकार आसतलें आशिल्लें काय ना आसतलें तें म्हाका खबर ना. स्पीकर सर, हा मुद्दम उल्लेख करता की भारताच्या लोकशाहीत सगळ्यात काळखो जर खंयचो प्रसंग जर आशिल्लो जाल्यार तो तत्कालीन सरकारान 1975 वर्सा जाहीर केल्ली आणीबाणी म्हणल्यारूच एमर्जन्सी. आणि असले आनी प्रसंग ह्या लोकशाहीत घडपाक जायना म्हणून हल्लीच म्हज्या सरकारान, आमच्या सरकारान लोकशाही हत्या दिवस म्हणून पाळ्ळो. आणि ह्या आपत्कालीन काळां भितर काही संघटनांचेर बंदी हाडिल्ली आणि त्या वेळेर आशिल्लो राष्ट्रीय स्वयं संघ सुद्धा म्हणल्यारूच RSSचेर बंदी हाडिल्ली. संघटनाच्या बंदी विरोधात संघर्ष करपाचे हेच भारतीय जनता पक्षाचे सरकार. मागीर असली संस्कृती तरी ह्या सरकारान कशी रुजोवपाक शकता? युनायटेड ट्रायबल असोसिएशन ही फक्त एक NGO न्ही, ही पॉलिटिकल पार्टी न्ही की ह्या युनायटेड ट्रायबल असोसिएशना कडेन मोठे कितें म्हणटा ताका ट्रेजरी आशिल्ली किंवा मालमत्ता आशिल्ली, हो ट्रस्टूय न्ही. ही एक साधी संस्था, ही एक साधी चळवळ जो संघर्षाचो बावटो घेऊन मुखार येता आणि कोणा खातीर? चिड्डिल्ल्या माड्डिल्ल्यांचो आवाज बुलंद करपा खातीर. सभापती महोदय, 2008 ते 2012 ह्या दरम्यान ह्या संस्थेची कार्य एक अत्यंत तेंगशेर बाबिल्ले आशिल्ले. तेन्नाचो भारतीय जनता पक्षाचो एक फुडारी या संस्थेच्या व्यासपीठाचेर चढलो बगर नाशिल्लो. प्रत्येक जाणाचो सहभाग आशिल्लो. स्पीकर सर, तुकाय ते खबर आसा. या लोकशाहीत संघटना घडटात आणि कितल्योश्यो बंद पडटात. पण उठा आणि गोमंतक गोळ मराठा समाज ही आज शेगीत अविरतपणे न्ही फक्त गोंयांत, हांव चॅलेंज करतो स्पीकर सर, भारतातली एक 10 पैकी अशी एक संस्था आसा जी आज 22 वर्ष सतत आज लोकांच्या हिता खातीर काम करता. आणि काम फक्त आदिवासी संघर्षाकूच आवाज दिवपा खातीर न्ही, तर गोंयांतले तमाम SC, ST आणि OBCचो संघर्ष आज गुजार घेतात, हे महत्वाचे आसा. उठा ही अखंडपणान चळवळ चलणारी ही संस्था आणि अशा संस्थेचेर निर्बंध घालप हे कितले योग्य आसा? स्पीकर सर, हांव इतलेंच म्हणटलो की आज ज्या तरेन हो एपिसोड जर इन्सिडंट जर पळयलो जाल्यार सरकार आणि खास करून भारतीय जनता पक्ष म्हणटा की ट्रायबलांच्या रक्ता भितर आमचो DNA आसा. म्हाका दिसना हो DNA असो जर आशिल्लो जाल्यार रितसर कायदेशीर प्रमाणे बंदी घाली नासतना किंवा प्रशासक नेमी नासतना ह्यो सगळ्यो काही गोष्टी सुटावी करता आशिल्ले. जर ह्या सरकाराच्या रक्ता भितर जर DNA जर आसा जाल्यार या समाजाच्यो समस्या सोडोवपा खातीर हिरियेन प्रयत्न करता आशिल्ले. हे जालें ना. म्हणजे म्हाका आमी अशें समजपाचें की ह्या आदिवासी समाजाक, गोंयच्या आदिवासी समाजाक फक्त मतापुरते वापरपाचे, तांच्या भितर आशिल्लो एखादो डिफरन्सीस आसपाक शकता स्पीकर सर. पण हे स्पीकर सर आपण हाडून बसून किंवा कायदेशीर रित्या सुटावे करप हे तितलेच महत्वाचे आसा. हांव दुसरे 18 जुनाचो हांव कित्याक उल्लेख करता? कारण
स्पीकर सर अत्यंत महत्वाचे लक्ष हांव ह्या हाऊसाक वचपाक सोदता. ज्या वेळाचेर 18 जून 2025 पयलू हांव ह्या सरकारा भितर मंत्री आशिल्लो. सहज ह्या कार्यक्रमाचो एक चीफ गेस्ट असले कारणान ज्या वेळाचेर कंप्लेंट आयली तेन्ना म्हाका कळ्ळें त्या वेळाचेर त्याच हांवें रजिस्ट्रार म्हणल्यार इन्स्पेक्टर जनरलाक हांवें फोन केलो आनी ताका सहज म्हटलें की मेरिटाचेर ही केस तूं काबार कर, सोडून घे, पूण जाता तितले सुटावे करून घे, हें म्हजें ताका उत्तर आशिल्लें. पण त्या वेळाचेर ह्याच इन्स्पेक्टरान म्हाका सांगिल्लें ह्या कंप्लेनी भितर कांयच तथ्य ना, कांयच काडीचोही वालोर ना. पण स्पीकर सर तदनंतरचे 2 गोष्टी हांव तुमकां सांगना, कारण एखादो बरेचशे जाणां चवता येतले पूण हांव ते काही गोष्टी सांगना. पण हे इन्स्पेक्टर अशें सांगणारो आनी इन्स्पेक्टराचे जो दबाव खूब जाणवतालो. हांवें ह्योच काही गोष्टी गोंयच्या आदरणीय मुख्यमंत्र्याक हांवें सांगिल्लें आशिल्लें की मेरिटाचेर ही केस जावं न्ही, आमकां कोणाच्याच प्रत्येकाक न्याय मेळपाक जाय, कारण आमचें सरकार जें आसा तें न्याय दिवपा खातीर आसा. पण मध्यंतरी हांवें भारतीय जनता पक्षाचें नांव इतल्याच खातीर घेतलें की भारतीय जनता पक्षाचे काही अधिकारी म्हणूया किंवा इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह म्हणूया शेले घालून पत्रकार परिशदेन येवन बसले आनी तांच्यांनी कितें म्हणलें की सरकाराचो हितून आरोप आस्पाव कांय ना, सरकारान हितून कांयच केल्लें ना. मागीर हे आज उत्तर दिता आसतना सरळ म्हाका सांगिल्लें आसा स्पीकर सर की अंडर द रेकमेंडेशन ऑफ द गव्हर्नमेंट, परत सांगता, अंडर द रेकमेंडेशन ऑफ गव्हर्नमेंट ही ऑर्डर एडमिनिस्ट्रेटर आज आमी नेमिल्लो आसा. आता एडमिनिस्ट्रेटर सुद्धा नेमता असताना काही एक पार्श्वभूमी त्याची तपासप सुद्धा हे तितलेच महत्वाचे आहे. एडमिनिस्ट्रेटर कोणाक नेमपाक जाय? ज्या मनशाचे वर्तन चुकीचे आसा, ज्या मनशाक आम्ही नॅशनल गेम्साक जेन्ना आम्ही गुजराताक गेल्ले प्रोटोकॉल ऑफिसरांकडेन झगडे मांडणारे, एअरपोर्टाच्या एअर होस्टेसा कडेन किंवा जे चेक इन करतात त्यांचे कडेन डू यू नो हू आय एम द कलेक्टर ऑफ गोवा, ह्यो काही गोष्टी म्हणायो मारणाऱ्यो. जो प्रशासक जो नेमिल्लो आसा, जे स्वतःचे आपले जो भौस जो आसा भौस, त्या भौसांतल्यान ताजे घर भायर दवरला, ज्या समाजाकडे नाते ना असो तरेचो प्रशासक नेमून आज सरकार कितें करपाक सोदता. ताजे एक ज्वलंत उदाहरण स्पीकर सर, एक ऑर्डर काडटा आणि ऑर्डरी नंतर एक पब्लिक नोटीस येता. पब्लिक नोटीस केन्ना येता? 28/7/2025 आणि 29 तारखेक कॉन्फरन्स हॉलाक फर्स्ट फ्लोर रवींद्र भवन एक वर्धापन दिन साजरो करता. आय थिंक स्पीकर सर म्हाका तुझे तितून फोटोग्राफ आणि हांवें तातूंत भितर हे केल्ले आसा, तुवें तितून चीफ गेस्ट म्हणून म्हजे कडेन सगळे डॉक्युमेंट आहा. आता इश्युअन्स ऑफ सर्टिफिकेट आणि हो वर्धापन दिन साजरो करपा खातीर सरकाराचे भितर हितून कामकाज खंय आयलें? बरें, सरकारान जर वर्धापन दिन साजरो करपाक जर आशिल्लो जाल्यार पब्लीक नोटीस पेपराचेर हाडपाक जाय आशिल्ली. पब्लीक सगळे काही गोष्टी बरेचशे 2-3 ग्रुप आसात तांकांय काही गोष्टी सांगपाक जाय आशिल्ल्यो, तशें कांय जालें ना. म्हणजेच ही मक्तेदारी चलिल्ली आसा. ह्या सरकारान हो एडमिनिस्ट्रेटर नेमिल्लो आसा ह्या समाजा भितर दोन तुकडे करपा खातीर. हेचे उत्तरां आज दिवपाची गरज आसा स्पीकर सर. स्पीकर सर, आज हांव सभागृहात इतल्याच खातीर उलयलेलो आसा. ह्या सभागृहात उलयत आसतना ह्या सभागृहाचेरूच हांव आंदोलन घेवन येवपी मोर्चा घेवन येणारो मनीस, ह्या समाजा खातीर 2 मये कादो बगणारो हांव मनीस, ह्या समाजा खातीर बऱ्याचशा काही गोष्टी हार अपेष्ट घेणार हांव मनीस म्हणून पोटतिडकीर काही गोष्टी मांडच्यो पडटा. स्पीकर सर, मुखार वता आसतना इतलेंच म्हणटलो की आज ज्या तरेन हे जे रेस्ट्रिक्शन्स जे इम्पोज केल्ले आहात आणि ज्या तरेन ह्या सगळ्या गोष्टींचेर आज जर आमकां जर तोडगो जर काडपाक जाय जाल्यार म्हजी इमिडिएट सभागृहात मागणी आहा स्पीकर सर, इमिडिएटली रेस्ट्रिक्शन्स जी इम्पोज केल्ली आसात ती रेस्ट्रिक्शन जी आसात ती विड्रॉल करची. एडमिनिस्ट्रेटर जो घातिल्लो आसा तो काडचो आणि जे फंक्शन जे आसात, जी बॉडी जी आसा ते बॉडीक डे टू डे फंक्शन करपा खातीर ताका संधी दिवची. जोपर्यंत इन्स्पेक्टर जनरल जोपर्यंत जो आपलो निवाडो कंप्लेंटचो दिना. त्याचप्रमाणे म्हणजे मागणी आसा स्पीकर सर, आज ज्या तरेन हे सगळे जजमेंट बिंडन सगळे जाल्ले आसा
कोणाची तरी इमेज किंवा पत्रकार भाव आमचे हाडटात गोविंद गावडेना धक्का पे धक्का धक्का पे धक्का पण गोविंद गावडे निर्धार पक्क केल्लो आसा गोविंद गावडे कोणाक भिना स्पीकर सर एकंदरीत जर क्रोनॉलॉजी जर पळयली म्हणजे काम जाले वयच मेलो अशेच तरेची ही वस्तुस्थिती किंवा सरकार काम चलता अशे तरेचे दिसून येता म्हजी अर्ज आसा स्पीकर सर या सभागृहात अर्ज आसा या समाजाच्या हिता खातीर या समाजाच्या भवितव्या खातीर आणि समाजा खातीर आमी इतलेंच म्हणटलो की जे कितें हांवें डिमांड केल्लो आसा ते ताबडतोब विड्रॉ जावपाक जाय इमिडिएट विड्रॉ जावपाक जाय हांव तेन्नाच म्हणटलो या समाजाच्या खरें जर तारण जर आसा जाल्यार हो सरकार आसा जाल्यार हांव म्हणटलो सरकार इज नॉट फॉर द ट्रायबल कम्युनिटी ऑफ द स्टेट ऑफ गोवा द सरकार विल बी अ डिवायसिव फोर्स विदिन द ट्रायबल ह्या हो म्हगेलो चार्ज आसा स्पीकर सर हांव मागणी करता स्पीकर सर चड कांय उलयनासतना हांव इतलेंच म्हणटलो आज ज्या तरेन आणि रजिस्ट्रार कोऑपरेटिव्ह रजिस्ट्रार सोसायटी एक्टा भितर असे खंयचेच सेक्शन ना जेचेर एडमिनिस्ट्रेशन अपॉइंट करपाक शकता प्रिन्सिपल एक्टा भितर ना पूण गोंयान ज्या तरेन अमेंड केल्लो आसा 2023 इफेक्टिव्ह नोव्हेंबर 9 2024 तातूंत म्हणिल्लें आसा की कित्याक एम्पावर्स द गव्हर्नमेंट टू अपॉइंट एन एडमिनिस्ट्रेटर based on the report from the Inspector General or otherwise. Inspector General report जो आसा पळय न्ही तो कॉन्ट्राडिक्टरी आसा खंयच्या सेक्शना प्रमाणे इन्स्पेक्टराक जनरलाक पावर्स आसा आपलीच ऑर्डर वायोलेशन करपाचें कारण सगळे जर रजिस्ट्रेशन जर केला त्याचे रिन्यूअल जर केला जाल्यार हे इन्स्पेक्टर जनरल ऑफ सोसायटीज केल्ले आसा तातूंत भितर म्हणटा की मिसमॅनेजमेंट फंडाचो मात सुद्धा आरोप ना खंयच ना मागीर ऑफिसाचे फंक्शन्स जे आसात ते स्टॅग्नंट जाल्ले आसा तातूंत भितर कांयच ना अरे हे लोक आपल्या समाजा खातीर काम करतात तांकां काम करपाक दीस स्पीकर सर तातूंत कितें आसा ह्यातून हेतून दिसता की कोणाचे तरी डायर इंटेन्शन आसा हो समाज एखादो आवाज बंद करपाचो म्हणजे मागणी आसा स्पीकर सर ज्या समाजान या सरकाराक आवाज दिलो आवाजाक हो केले त्या समाजाचे अशे तरेचे निर्बंध घालून सरकार म्हाका दिसता आज काही गोष्टी कूटनीती आज तयार करतात पण म्हाका दिसता स्पीकर सर इन लॉंग टर्म आणि हांव ह्या सगळ्या सभागृहात उपस्थित आशिल्ल्या सगळ्या आदरणीय सभासदांक सांगपाक सोदता की प्रत्येक कॉन्स्टिट्युएन्सीन हे ट्रायबल लोक आज आसात त्यांच्यो काम जे आसा कारण हा परत उल्लेख करता स्पीकर सर खंयच्या सरकारान ह्या लोकांक न्याय दिला ना ह्या लोकांक जर न्याय जर कोणी जर दिलो न्ही तर ते स्वतःच्याच लोकांनी रस्त्यार येवन न्याय मागून घेतलो हक्क आपले हातून करून घेतले स्पीकर सर आणि म्हणून हांव म्हणटलो हे जे आजचे कितें हांगसर हाडिल्ले आसात हांव जो बाजार हाडिल्लो आसा तो बाजार बंद करचो आणि ह्या समाजाक न्याय दिवपा खातीर इतलेंच हांव ह्या सभागृहाचेर करता देव बरें करूं.